हर हर महादेव. दीक्षा किचन. आज आपण बनवत आहोत मुळाची भाजी. आपण कधी कधी ती भाजी फेकून देतो, पण ती भाजी खूप छान लागते. मी करून बघितली, तुम्ही पण करून बघा. ह्या मुळे घेतली मी 2. याची जी भाजी होती वरची ती स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली आणि बारीक कापून घेतली. कधी कधी आपण ही भाजी फेकून देतो, पण ही भाजी इतकी छान लागते, खूप छान लागते. करून बघा. मी बेसन पीठ घेतलं आहे 1 वाटीभर, थोडे शेंगदाणे घेतले, 1 टमॅटो घेतलं आहे, 1 मोठ्या आकाराचा मी कांदा घेतला आहे, बारीक कापून घेतला आहे, जिरं घेतलं आहे, थोडंसं लसूण घेतलं आहे आणि 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, 4-5. आता काय करू, मिरच्या आणि लसूण हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ. जास्त नाही, थोडंसं जाडसर करायचं आपल्याला. हे बघा, असं केलं आपण. मी कढई ठेवली, त्यात तेल टाकून घेतलं आहे. आता आपण कांदा टाकून घेऊया. कांदा टाकला आहे तो परतून घेऊ. आपण छान असा कांदा परतला आहे. आत्ताच मी टमॅटो ॲड करते. टमॅटो पण परतून घेऊया. छान झालं ना. आपण ते वाटलेलं हिरवी मिरची, लसूण आणि जिरं हे पण तेलात मस्त फ्राय करून घेऊया. कांदा टमॅटो असं छान झालं आपला. आता आपण त्यात भाजी ॲड करूया. ही भाजी छान अशी परतून घेऊ आपण. सगळं घालते थोडीशी. आणि चवीनुसार मीठ ॲड करूया. छान असं परतून घेऊ आपण त्याला. आपण बेसन पीठ घेतलं आहे ते सगळं भाजीवर असं टाकून घेऊया. पूर्ण भाजीवर असं आपण टाकून घेतलं. त्याच्यावर 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया. हे बघा, आपले 5 मिनिटं झाले. आता आपण बघितली भाजी. आता त्याला भाजीला आपण परतून घेऊ. ही भाजी अशी छान झाली ना, आपण थोडंसं वरतून तेल घालूया त्याला, तर ती हिरवी पण दिसते आणि चव पण छान लागते. आपण हा शेंगदाण्याचा कूट वाटून घेतला होता, तर आता टाकून घेऊ आणि परतून घेऊया. आपण छान अशी आपली भाजी तयार झाली आहे. करून बघा, खाऊन बघा आणि कमेंट करा.